इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे हुरड्याचे थालीपीठ। जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या दिवसात हा हुरडा खाल्ला जातो। त्यावेळेस तो हुरडा हिरवागार असतो आणि गरम गरम खूप छान लागतो खायला। तर इथे मी वाळवून हा ठेवलेला आहे वर्षभर। असा हा हुरडा घेतलेला आहे। रंग फक्त त्याचा ज्वारीसारखा दिसतो। तर इथे मी हा हुरडा निवडून 4 वाट्या घेतलेला आहे आणि तुमच्यासमोर ही वाटी आहे पहा। या वाटीने 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ, 1.5 वाटी गहू असे हे मिश्रण घेतलेले आहे। आता या स्टीलच्या ताटामध्ये आपण हा हुरडा ओतून घेऊया आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गहू हे दोन्ही आपणाला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आता हा हुरडा तर भाजून घेतलेला आहेच अगोदर, कारण जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा आपण हुरडा भाजून खातो त्याच वेळेस हे कोवळी कणसं जी असतात त्याच्यामध्ये रसदार दाणे भरलेले असतात आणि आपण त्यावेळेस भाजत असतो। त्याच्यामुळं आत्ता काही भाजायची गरज नाही। हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे पहा। साधारण 1 किलो पीठ तयार झालेलं आहे। आपणाला केव्हाही याची थालीपीठे बनवता येतात। असं एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। आता थालीपीठे बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि मीठ हे घेतलेले आहे। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तीळ, हिरवी मिरचीचे वाटण 2 चमचे, 3 ते 4 चमचे तेल, हिंग, मीठ, हळद प्रत्येकी अर्धा चमचा, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आणि कोथिंबीर, 1 वाटी दही। तर आता या स्टीलच्या ताटामध्ये आपण पीठ ओतून घेऊ। साधारण 4 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, जिरे पावडर, धना पावडर, ओवा आणि मिरची, हिरवी मिरची घातलेली आहे, 1 वाटी दही, हळद, मीठ आणि हिंग आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व पीठ आपणाला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी सुरुवातीला अगदी कमी कमी घालतच आपणाला पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जास्त पाणी घालायचे नाही। हे सर्व चांगले मिक्स करून घेतल्यानंतर असा घट्ट गोळा आपणाला करायचा आहे। हुरड्याच्या हंगामामध्ये हुरडा खाल्ल्याने अनेक पोषक घटक मिळतात। हिवाळ्यात हुरडा खाण्याची मजा वेगळीच असते। मधुमेही रुग्णांना हुरडा खाण्यास सांगितला जातो, कारण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। महाराष्ट्रात हुरडा अत्यंत आवडीने खाल्ला जातो। साधारण जानेवारी महिन्यामध्ये थंडी असते त्यावेळेस गरमागरम हुरडा चटण्याबरोबर गूळ, शेंगदाणे याचबरोबर खाल्ला जातो। ज्वारीचे हिरवे दाणे जे कोवळे असतात अशी कणसे आणून गोहऱ्याच्या निखारा किंवा शेकोटीमध्ये चांगले भाजतात। असा गरम गरम हुरडा अत्यंत चविष्ट आणि रुचकर लागतो। तर अशा पद्धतीने आपला हा पिठाचा गोळा चांगला मळून तयार झालेला आहे। आता आपण या भांड्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे पीठ आपण ठेवू। पहा आपले पीठ चांगले भिजलेले आहे। आता आपण थालीपीठे करायला घेऊया। इथे मी एक चांगला पोळपाट घेतलेला आहे। आता एक साधारण कॉटनचा कपडा घ्यायचा आपण, चांगला पांढरा शुभ्र धुतलेला। पोळपाटावरती अगदी टाकून घ्यायचा आणि याच्यावरती थोडेसे पाणी शिंपडायचे, कारण पीठ खाली त्याला चिकटणार नाही। आता आपण हातावरती असा हा गोळा घ्यायचा, चांगला गोल असं थापून घ्यायचा आणि पिठावरती ठेवायचा आणि बोटांच्या साहाय्याने हे थालीपीठ आपण असं थापत राहायचे पुढे। थोडेसे मधून पाणी लावायचे आणि बोटांच्या साहाय्याने हे थालीपीठ चांगले थापत राहायचे। हुरड्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जसे थालीपीठ, भाकरी, पापड, खाकरा, आप्पे असे अनेक पदार्थ बनवले जातात, कारण याच्यामधून अनेक औषधी गुणधर्म मिळतात। ज्वारी, बाजरी, नाचणी असे मिक्स धान्यापासून भाकरी केली जाते। आता आपण गॅस चालू करून घेऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे। मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे। तसे काही नाही, कोणताही तवा वापरला तरी चालेल। तव्यावरती 1 चमचा तेल पसरवून घ्यायचे
आणि हे आपण थापून घेतलेले थालीपीठ आहे हे याच्यामध्ये आपणाला टाकायचे आहे। खाली तव्याला जर चिकटत असेल तर वरून असे थोडेसे थापटत राहायचे म्हणजे चिकटणार नाही। आता 1 चमचा पाणी आणि 1 चमचा तेल आपणाला या थालीपीठाच्या कडेने सोडायचे आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही आणि चांगले भाजते। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि स्टीलचे ताट त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे, म्हणजे वाफवून निघते। पहा किती छान झालेले आहे, खाली बिलकुल चिकटलेले नाही, खूप सुंदर भाजलेले आहे। आणि पुन्हा एकदा आपण 1 चमचा तेल आणि 1 चमचा पाणी या थालीपीठाभोवती फिरवायचे आहे। नंतर ताट पालती घालायचे नाही, गॅस कमीच ठेवायचा आहे, मोठा ठेवायचा नाही, कारण थालीपीठ जळून जाण्याची शक्यता असते। कमी गॅसवरच करायचे आहे। आता आपण दुसरे थालीपीठ बनवून घेऊया। हुरड्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात, त्याचप्रमाणे ज्वारी हे रब्बी हंगामातील पीक आहे। ज्वारीमध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ, कर्बोदके भरपूर असतात। हुरडा खाण्याचे अनेक फायदे आहेत, तर थंडीच्या दिवसात हा ज्वारीचा हुरडा अतिशय चांगला असतो। लिंबू, मीठ, साखर, तिखट, गूळ, दही यासारखे पदार्थ वापरून त्याची चव वाढवता येते। मधुमेहीच्या व्यक्तींसाठी ज्वारी कमी खाणे असा सल्ला दिला जातो, रक्तातील साखर वाढते, म्हणून मिक्स धान्याची भाकरी चांगली खावी। तर वेगवेगळ्या भाज्या वापरून जसे पराठा बनवला जातो, पालक पराठा आहे किंवा आपण बटाट्याचा पराठा करतो, कांद्याचा, कोबीचा पराठा, तर असे त्याच भाज्या वापरून आपण असे थालीपीठचं पीठ जसं आहे त्या पिठामध्ये आपण ह्या भाज्या मिक्स करून जर थालीपीठं बनवली तर लहान मुले आणि मोठी माणसेसुद्धा आवडीने खातील आणि आपल्या शरीरात त्यामुळे सर्व भाज्या पण जातात आणि लहान मुलांनाही त्याचा फायदा होऊ शकतो। कधी अगदी पोळी भाजी रोज डब्याला दिले तर तेही कंटाळतात, मग असं थालीपीठ दिलं किंवा पराठ्यासारखं बनवून दिलं तर तेही खाऊ शकतील। आपल्या घरामध्ये गहू, ज्वारी, बाजरी ही पिठं असतातच, मग 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ किंवा 1 वाटी बेसन पीठ असे सर्व पिठं एकत्र करून आणि हे कांदा, कोथिंबीर, मिरची सर्व वापरून सुद्धा थालीपीठं होऊ शकतात। परंतु हुरड्याची थालीपीठं जी आहे ती वेगळीच लागतात, खायला चविष्ट लागतात। तर अशा पद्धतीने मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आणि हेच साहित्य तुम्ही घेऊन जर प्रमाण असं घेतलं तर खूप छान थालीपीठं होतात। तुम्ही करून पहा। ग्रामीण भागामध्ये हुरडा पार्टी तर चालतेच, परंतु आता या हुरडा पार्टीचा आनंद आपणाला शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी याचे ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी याचा आपणाला आनंद घेता येत असतो। तर आता आपली ही सर्व थालीपीठं होत आलेले आहेत। तर मी हे माझ्या पद्धतीने म्हणजे डाळ आणि गहू आणि हुरडा वापरून हे थालीपीठचं पीठ तयार केलेलं आहे आणि अशी थालीपीठं तयार केलेली आहेत। आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी थालीपीठं बनवतच असाल, तुमची पद्धत मला सांगितली तर मी सुद्धा त्याप्रमाणे करेल। तर इथे खाण्यासाठी आपले हे हुरड्याचे थालीपीठ तयार झालेले आहे आणि मी सोबत दही घेतलेले आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।